या ठिकाणी आपण 6 एप्रिल पासून हवामान अंदाजाची माहिती घेणार आहोत आणि तसेच पुढे संपूर्ण एप्रिल हा महिना पावसाचा अंदाज कसा असणार आहे त्याची संपूर्ण अपडेट ह्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला जबरदस्त वादळी वाऱ्यासह गारपीट बघायला मिळाली आहे. परंतु आता इथून पुढे पावसाची स्थिती कशी असणार आहे याचा संपूर्ण अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. 2-3 दिवसामध्ये आपल्याला थोडंसं कमी दाबाचं क्षेत्र बघायला मिळणार आहे आणि काही ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात आहेत ही पण आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि कमी दाबाचे क्षेत्र कोणकोणत्या भागात आहे, वाऱ्याची दिशा कशी असणार आहे, त्याचप्रमाणे वाऱ्याचं प्रमाण कसं असणार आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तसेच कुठे गारपीटची शक्यता अजून आहे की नाही याची संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आपण आता सुरुवात करणार आहोत 6 एप्रिल पासून. 6 एप्रिलला पावसाची स्थिती कशी असणार आहे, त्यानंतर काय बदल होणार आहे त्याची संपूर्ण अपडेट आता आपण या ठिकाणी बघत आहोत. 6 एप्रिलचा अंदाज जर आपण या ठिकाणी घेतला तर सकाळपासून आपल्याला काही अंशतः ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. मुंबई किनारपट्टीसह इतरत्र भागात आणि बाकी सर्व भागांमध्ये आपल्याला निरभ्र आकाश बघायला मिळणार आहे आणि हलके हलके ढगाळ वातावरण आपल्याला 6 तारखेला बघायला मिळणार आहे. 6 एप्रिल पासून आपण सुरुवात करत आहोत. तसंच 7 एप्रिलला जर बघितलं तर किनारपट्टीला मुंबईसह किनारपट्टीमध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. मुंबईकडून आपल्याला अरबी समुद्राकडून वाऱ्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला 20 ते 25 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे वारे वाहताना बघायला मिळणार आहेत. त्यामुळे पावसाची शक्यता तिथे आपल्याला बघायला मिळणार नाही. हलके ढगाळ वातावरण आपल्याला मुंबई किनारपट्टीला बघायला मिळणार आहे. तसंच 8 तारखेला जर बघितलं, 8 तारखेलाही आपल्याला मुंबई किनारपट्टीसह आपल्याला नाशिकच्या काही भागात, अकोला, तसेच श्रीरामपूर, वैजापूर, संभाजीनगर या भागात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड, परभणी या ठिकाणी सुद्धा 8 तारखेला हलके ढगाळ वातावरण आहे. 9 तारखेचा अंदाज जर बघितला तर 9 तारखेला मध्यरात्रीपासूनच आपल्याला पुणे, मुंबई, नाशिकसह ढगाळ वातावरणाची शक्यता या ठिकाणी वर्तविण्यात आलेली आहे. वाऱ्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला 25 ते 30 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला बघायला मिळणार आहे, परंतु पावसाची शक्यता 9 तारखेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार नाही. परंतु 10 तारखेनंतर थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. 10 तारखेनंतर या ठिकाणी आपण वाऱ्याचं जर प्रमाण बघितलं तर आपल्याला 10 तारखेनंतर वाऱ्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला 40 ते 45 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला वारे 10 तारखेनंतर बघायला मिळणार आहेत. आणि तापमानामध्ये 10 तारखेनंतर वाढ होणार आहे. तापमान आपल्याला 38 ते 39 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी 10 तारखेनंतर बघायला मिळणार आहे. हे जे टेम्परेचर आहे हे आपल्याला साधारणतः 20 एप्रिल पर्यंत बघायला मिळणार आहे. 20 एप्रिल नंतर ढगाळ वातावरणाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाणार आहे, कारण ती अंशतः बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता बघायला मिळणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये जर बघितलं तर आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र आहे ते आपल्याला अरबी समुद्रामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे त्याचं जे प्रमाण आहे ते बघायला मिळणार आहे. आणि बंगालच्या उपसागरामध्ये जर बघितलं तिथे सुद्धा आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळणार आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी झटक्याचे वारे आपल्याला बघायला मिळणार आहेत. अधूनमधून आपल्याला वाऱ्याचं जे प्रमाण आहे ते खूप असं जोरदार तर काही ठिकाणी अचानक कमी दाबाचं क्षेत्र असं याप्रमाणे आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये शेवटपर्यंत बघायला मिळणार आहे. 20 तारखेपर्यंत तर कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु हवामानामध्ये जर काही बदल झाला, अचानक कमी दाबाचे क्षेत्र वगैरे किंवा काही सूचना आली तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जाईल. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही बघून घ्या आणि जर नसेल केलं तर तातडीनं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करायला विसरू नका. कांदा साठवताना नुकसान होते, आता उपाय एकच आहे. एडिमॅक्स सुपर प्रो डस्ट बॉटनिकल व प्रोबायोटिक फॉर्म्युला पण कांद्याची गुणवत्ता आणि साठवण वाढवतो. रोग, बुरशी आणि कुजण्यापासून प्रभावी संरक्षण. ही गुलाबी रंगात आल्यामुळे कांद्याची नैसर्गिक रंग व गुणवत्ता टिकवून ठेवते. शेतकऱ्यांचा विश्वास घेऊन सुपर प्रो डस्ट आजच वापरा.